शेजारची एक छोटी मुलगी धावत धावत माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागली की दीदी दीदी लवकर चल, एक छोटं पिल्लू पडलंय. मी जस्ट कामावरून आलीच होती, तर म्हटलं कोणाचं पिल्लू आहे म्हणून मी पण तिच्यासोबत बघायला गेली. तर एका छोट्या पक्ष्याचं पिल्लू तिथे पडलेलं होतं. बहुतेक ती उडायला शिकत होती आणि घरट्यातून खाली पडली होती. जवळपास दुपारी 2 वाजल्यापासून ती पिल्लू तिथे पडलं होतं आणि तिला उडताच येत नव्हतं. आणि मी संध्याकाळी 5 वाजता जाऊन बघितलं तर ती तिथेच होती. मग मी तिला घरी पण आणू शकत नव्हती. नेमका कोणता पक्षी हे मला माहीत नव्हतं आणि नेमकं ती काय खाते हे देखील मला माहीत नव्हतं. दुपारपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं, उपाशी होती. म्हणून मग आम्ही तांदूळ घेऊन गेलो, पण ती काय छोटी होती त्यामुळे तिने काय खाल्लं नाहीच. आणि मी असं ठरवलं होतं की थोडा वेळ वाट बघूया, तिची आई जर येऊन घेऊन जात असेल तर बेस्टच आहे, नाहीतर आपण घेऊन जाऊ. 4 वेळा मी जाऊन बघितलं की तिची आई तिला घेऊन गेली आहे का. लास्टला मी तिला आणायलाच गेली तर तिची आई येऊन तिला घेऊन गेली. याचा मोठा ब्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे, तो नक्की बघा आणि मला सबस्क्राईब करा.